HM घाटमाता न्यूज. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि या गावचे पोलीस पाटील सचिन माने पाटील यांच्या पुढाकारानं आपण रक्तदान शिबिर, आता काही थोड्या लोकांनी रक्तदान दिलं, अजून काही तरुण मंडळी रक्तदान देणार आहेत. तसेच या ठिकाणी या करंजे बेवघाट ग्रामीण रुग्णालयामध्ये, या रुग्णालयाचा पुणे विभागामध्ये वास्तविक पाहता 12 जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक आला. त्यांचा वैद्यकीय अधीक्षक पाटील सरांचा या ठिकाणी सत्कार आणि सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड मुंबई या संस्थेच्या संचालकपदी आमचे मित्र संपतराव रास्ते यांचा ग्रामपंचायतच्या वतीनं सत्कार असा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गावचे लोकनियुक्त सरपंच दिलीप भाऊ माने, सत्कार मूर्ती संपतराव रास्ते पाटील सर, तसेच सर्व डॉक्टर पाटील सर, सर्व आशा सोयीसोयिका, या ठिकाणी पोलीस पाटील नथुराव शेठ, सर्व दिनकर सूर्यवंशी, सर्वच सरांच्या आणि रास्ते साहेबांच्या प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं या रुग्णालयाचं स्थापन झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं सर्व डॉक्टरांनी प्रयत्न केले आणि त्याच्यापेक्षा सुद्धा पाटील सरांनी चांगल्या पद्धतीचं प्रयत्न केलं आणि म्हणून आज या रुग्णालयाचा द्वितीय क्रमांक आला. माझी सर्व त्या डॉक्टरांना, नर्सना विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आज पहिला क्रमांक आला तर पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक म्हणण्यापेक्षा राज्यामध्ये प्रथम क्रमांक कशा पद्धतीने आला पाहिजे याच्यासाठी सगळं डॉक्टरांनी, नर्सनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना जे काही साथ हवी असेल ते या ठिकाणी सरपंच उपस्थित आहेत, पोलीस पाटील उपस्थित आहेत, त्यांना जे काही साथ पाहिजे ते आम्ही सर्वजण इथून पुढच्या काळामध्ये दवाखान्यात ज्या काही अडीअडचणी असतील ते त्यांनी सांगण्याचा आम्हाला प्रयत्न करावा. या गावची ग्रामपंचायत असेल, सर्व आम्ही सदस्य मंडळ आहे ते आमदार या ठिकाणी सुहास बाबर अत्यंत चांगल्या पद्धतीचं मतदारसंघामध्ये काम करत आहेत. त्यांच्याजवळ दवाखान्याच्या अडीअडचणी आहेत त्या निश्चितपणे सांगण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या प्रश्नाची सोडवण्याचा प्रयत्न आजपर्यंत काळामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू. अत्यंत चांगल्या पद्धतीचं दवाखान्याचं काम आहे. आज दिलीपभाऊ या जिल्ह्यामध्ये शेट एवढ्या लहान गावामध्ये एवढा मोठा दवाखाना असणारं सांगली जिल्ह्यातलं हे करंजे हे गाव आहे. त्याला सगळ्यांना आपण अभिमान पाहिजे आणि दवाखान्यातल्या अडचणी ते आपण सर्वांनी आपलाच दवाखाना म्हणून सोडवण्याचा चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केला पाहिजे. ते तुम्ही करतील असं मला विश्वास. महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री यांनी एक उपक्रम जाहीर केला होता 100 दिवसामध्ये प्रशासकीय गतिमानता अभियान. त्या अभियानाअंतर्गत ग्रामीण रुग्णालय बेवघाट करंजेचा पुणे विभागामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे. त्याच्यामध्ये जे निकष होते त्या निकषांमध्ये संकेतस्थळ, लोकांना अभ्यागतांना देण्यात जाणाऱ्या सुविधा, त्यानंतर रुग्णालय सुविधा, त्यानंतर स्वच्छता, पाणी पुरवठा आणि अभिलेख वर्गीकरण, त्यानंतर रुग्णालयाचे सौंदर्यीकरण, या सर्व बाबी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये जे राबवलं त्या ह्या रुग्णालयामध्ये की आम्ही वृद्धांना आजारासाठी काठी दिली होती. त्यानंतर जे रुग्ण आहेत दुर्धर आजाराचे त्यांना आम्ही सतत आहाराचा एक शिधा दिला होता. अशा आणि कुत्रे चावलेले इंजेक्शन आपण कुत्रा चावल्यानंतर देतो, त्याच्याऐवजी आम्ही जे काही कुत्रे पकडतात किंवा जे कुत्रे सांभाळतात अशा लोकांना आम्ही फ्री प्रोफिलॅक्टिक म्हणून उपचार पद्धती केली. असे 3 उपक्रम राबवले होते. या सर्व उपक्रमांची आणि कार्यालयीन कामाची दखल घेऊन राज्य शासनाची जी म्हणजे केंद्र शासनाची कमिटी होती, जी केंद्रीय कमिटी होती, त्या कमिटीने आमच्या उपक्रमांना प्रतिसाद देऊन आम्हाला पुणे विभागात द्वितीय क्रमांक दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ, करंजे, माझा सर्व कार्यालयीन कर्मचारी वर्ग, स्टाफ, डॉक्टर, सगळी मंडळी या सर्वांच्या सहकार्याने हा यश मला संपादन झालेलं आहे. त्यामुळे हे यश मी ह्या रुग्णालयाला समर्पित करीत आहे. धन्यवाद. HM घाटमाता न्यूज.